श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या जोसास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा छान कडक ऊन पडायला आता सुरुवात झालेली आहे। सो आपण वाळवणीचे पदार्थ पण करायला सुरुवात केली आहे। त्याच्यातला दुसरा पदार्थ आहे हा, तो म्हणजे नाचणीचे पापड। छान मस्त पौष्टिक आणि कुरकुरीत होणारे असे नाचणीचे पापड होणार आहे। ते 2 ते 3 भागांमध्ये डिवाइड आहे, जसं मिश्रण एकत्र करणे, वाफवणे, त्यानंतर पापड बनवणे, अशा पद्धतीने। चला आता मी या रेसिपीला सुरुवात करूया। चला, साहित्य तर खूप कमीच आहे, जास्त नाही आहे आणि घरी उपलब्ध असलेलं फक्त नाचणीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। आपण घरी पण बनवू शकतो, नाचणी विकत घेऊ शकतो आणि एवढ्या पिठामध्ये आपले ना छान 25 ते 22 असे पापड झालेले होते आणि खूप छान झालेले होते। सो आधी काय करायचं, आपल्याला हे जे नाचणीचं पीठ आहे ना, ते भरपूर असं चाळून घ्यायचं आहे छान पद्धतीने, अशा पद्धतीने बघा। आणि याच्यानंतर चाळल्यानंतर आपण एका सुती कपड्यावर पण आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित छान नाचणी चाळून निघते। आणि बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण छान नाचणी आपण चाळून घेणार आहोत बघा। सो अशा पद्धतीने आपली छान नाचणी चाळून झालेली आहे बघा, इतका कुंडा निघालेला आहे। मग बघा हे पीठ झालेलं आहे। त्याच्यानंतर सुद्धा आपण छान मस्त एका सुती कापडाने देखील आपण छान चाळून घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने। आणि बघा त्याच्यानंतर आपलं छान असं चाळून घ्यायचं आहे, कारण आणखी छान बारीक अशी आपली नाचणी निघेल बघा। अशा पद्धतीने अशी घासून आपण अशी छान ती चाळून घेतलेली आहे। आणि वर त्याचा थोडा कोंडा बघा, एवढं आपलं नाचणीचं पीठ निघालेलं आहे चाळून। आणि बघा अशा पद्धतीने एका ग्लासाचं माप घेतलेलं आहे। त्यानंतर त्या ग्लासानेच अशा पद्धतीने आपण 1 ग्लास पाणी आणि त्याच्यासोबत आणखी थोडंसं पाणी वर घेतलेलं आहे आणि आपण हे पाणी छान उकळून घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर आपलं जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे बघा, तीळ घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, पापड खार आणि मीठ घेतलेलं आहे, बस एवढंच साहित्य आहे। त्यानंतर जे उकळतं पाणी आहे ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला काय करायचं, याची छान उकळ काढून घ्यायची आणि पीठ शिजून वाफवून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने। हे छान उकळतं पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व घालणार आहोत, तीळ, ओवा, पापड खार, मीठ आणि जिरे, अशा पद्धतीने आपण हे बारीक करून पण घालू शकतो। हे घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे नाचणीचं पीठ आहे 1 ग्लासवर तेवढं आपण घालूया बघा, अशा छान उकळत्या पाण्यात आपण ते घातलेलं आहे। थोडंसं पसरून घेऊया त्याच्यावरच, आणि आपण बघा अशा हाताने सुद्धा आपण करू शकतो। आणि बघा अशा पद्धतीने पसरून घेऊया आणि याला छान झाकून ठेवूया। आणि त्याच्यानंतर बघा, आणि हो बघा अशा पद्धतीने हे जे आहे असं दिसते, छान उकळी अशी वर आलेली आहे। त्याच्यात हिंग टाकायचं राहिलेलं होतं, मग आपण ते टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण एका लाकडी, जसं रवीच्या बाजूने आपण जी दुसरी साईड आहे त्याने आपण हे करून घेतलेलं आहे, थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि बघा अशा पद्धतीने मस्त छान व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया, कारण उकड छान व्यवस्थित लागायला हवी, अशी छान उकड यायला हवी बघा, अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर बघा आता असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं असं एकदम थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा आपण छान मिक्स करून घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर हे मिक्स झालं की आपण पुन्हा त्याला छान 5 ते 10 मिनटं आपण छान वाफू देणार आहोत आणि त्याला छान मस्त असं म्हणजे छान वाफ काढून घेणार आहोत सारणाची पूर्ण बघा, अशा पद्धतीने आपण पूर्णपणे झाकून ठेवून दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर बघा अशी छान आपली उकड अशी मस्त रेडी आहे। हिला थोडं गरम असतानाच आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच्यानंतर काय करू, हिला थोडं शिफ्ट करूया, पूर्णच नाही घ्यायची, थोडीच घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण हिला छान मॅशरने मॅश करून घेऊया। जितकं छान आपण व्यवस्थित मॅश करूया तितके पापड अशी फाटणार नाही, तुटणार नाही बघा, अशा पद्धतीने मॅशरने मॅश करूया। आणि जसं वाटलं की आपण हात घालू शकतो, मग त्याच्यानंतर आपण हाताने देखील व्यवस्थित याला असं मॅश करून घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने। आणि मस्त छान व्यवस्थित आपण हे करूया। सो जोपर्यंत आणि छान बघा याच्यानंतर बघा, आणि कसं आहे की ना, नाचणी म्हणजे मी तुम्हाला सांगते इतकी हेल्दी आहे ना, छान लोह आहे त्याच्यामध्ये, भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे। आणि ते रागी मुद्दे जे करतात ना, ते याचेच म्हणजे नाचणीच्या पिठाचे आपण ते सुद्धा करूया। आणि जेव्हा याचे गोळे बनवलेले होते ना, मला वाटलं अरे हे तर रागी मुद्देचे, इतके सॉफ्ट आणि इतकं छान होते ना, चकाकी होती त्या, म्हणजे खरंच नाचणीला खूपच जास्त अशी चकाकी आहे बघा, अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतल्या मॅशरने। त्याच्यानंतर आपण थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तेलाचा हात घेऊन पूर्ण जे पण आहे साहित्य त्याचे बघा असं एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण
तोपर्यंत आपण जे आपलं पुरी यंत्र होतं ते रेडी करून ठेवलेलं आहे. प्लॅस्टिक घेतलेलं आहे, कारण जे आपल्याला ते उचलून परड्यावर टाकायचं आहे त्याच्यामुळे आपण प्लॅस्टिक घेतलं. बघा अशा पद्धतीने आपलं हे जे सारण आहे ते रेडी झालेलं होतं पापडाचं. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आणि त्याच्यानंतर एक गोळा घेतला आणि आपण छान पुरी प्रेसरच्या मदतीने आपण याचे छान असे छोटे छोटे पापड करून घेतलेले होते. आणि छान आपल्याला मस्त हे गोल करायचे आणि आपण छोटेच पापड केले होते, कारण पुरीच्या यंत्राने काही काही ठिकाणी हे तव्यावर किंवा अशा पाण्याच्या भांड्यावर वाफवून घेतात. सो आपण पुरी प्रेसरने केलेलं बरं. सो आपण प्लॅस्टिक ठेवलेलं होतं खाली बरे आणि त्याच्यानंतर छान असे मस्त प्रेस करून घेतलेले बघा अशा पद्धतीने. आणि एका बाजूने केल्यानंतर हा पहिला होता, मग त्याच्यानंतर दुसरा बरा जमला. सो बघा अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण त्याला प्रेस करून घेतलेलं होतं आणि एक बाजू पलटून, आणि त्याच्यामुळे व्यवस्थित ते इक्वली असे छान व्यवस्थित झालेले होते. आणि त्याच्यानंतर आपण एक परडं किंवा सूप घेतलेलं आणि त्याच्यावर आपण हे पापड छान असे काढून घेतलेले. आधी त्या सुपावर टाकले आणि त्याच्यानंतर प्लॅस्टिक देखील आपण काढून घेतलेले. बघा अशा पद्धतीने आपण असे पापड करून घेतलेले आणि तुम्हाला दाखवत आहे म्हणून ओटार करतो आहे, अदरवाईज आम्ही बाहेरच केलेले होते अंगणामध्ये. बघा अशा पद्धतीने सर्व पापड बघा किती छान आलेले पापड, हो की नाही. अशा पद्धती आणि लगेच काहीच नाही, बस एवढंच आहे. फक्त उकड काढायची आहे की नाही, खूप सोपी आहे, जास्त काहीच करायचं नाही आहे याच्यामध्ये. खूप सोप्यात सोपी रेसिपी आहे, हेल्दी देखील आहे आणि छान आपल्याला एक कुरकुरीत असे पापड मिळणार आहे याच्यानंतर. आणि आपले हे वर्षभर टिकणारे पापड होणार आहे. छान हवाबंद डब्यामध्ये आपण पापड झाले की आपण ते भरून ठेवणार आहोत. बघा अशा पद्धती तुम्ही बघू शकता किती छान असे इझिली ते निघत आहेत, म्हणजे जास्त असं याचं कारण नाही. सो अशा पद्धतीने मग आपण हे बाकीचे पापड असे बाहेर पण केलेले होते आणि छान मस्त झालेले होते. भरपूर 22 ते 25 पापड आपले रेडी झालेले होते बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर छान आपण या पापडांना वाळू दिलेलं होतं, मस्त उन्हामध्ये कडक उन्हामध्ये झाले ते. बघा चकाकी किती येते ना या पापडांना, हो की नाही. खरंच मस्त ऊन हवायला पाहिजेच पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा हे वाळल्यानंतर असे दिसत होते आणि मस्त असे रागीचा रंग देखील आलेला आहे त्याला. आणि त्याच्यानंतर आपण मस्त हे पापड तळून घेतलेले. ते तर पहिले पापड तळणं इज पहिले पापड तळायला जाऊ. बघा अशा पद्धतीने बघा छान फुललेला देखील आहे, दुप्पट फुललेला आहे हा. जितका आपण पापड केलेला होता त्याच्यापेक्षा बघा मस्त आणि छान असा कुरकुरीत असा आणि पौष्टिक देखील आहे. अशा पद्धतीने आपले हे सर्व पापड आपण सर्व नाही 2-4च आपण तळून घेतलेले आहेत. सर्व पापड आपले छान रेडी आहेत. एका ग्लासाच्या मापामध्ये 25 ते 22 असे पापड झाले, 25 झाले होते. आणि अशा पद्धतीने बघा मस्त पापड आपले रेडी आहे. चला मैत्रिणी तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. सोप्यात सोपी आहे, कोणीही करू शकेल, इतकी सोपी ही रेसिपी आहे. अशा पद्धतीने आपण पापड नाचणीचे म्हणा, रागी म्हणा, कुठे नागली देखील म्हणतात याला, हे पापड आपले तयार झालेले आहे. चला तुम्हाला रंग बघा पापडाचं काय सुंदर आलेलं आहे आणि कुरकुरीत तर बघा आवाज आला की नाही पापड तुटताना. ओके मस्त झालेले आहे, खूप छान मैत्रिणींनो आणि सोपीत सोपी. असे मस्त कुरकुरीत नाचणीचे पापड आपले रेडी आहेत. तुम्ही पण हे करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ.